Now, today we have studied the energy resources. एनर्जी रिसोर्सेस कोणती आहेत ती आपल्याला पाहायची आहेत, म्हणजे ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत, कुणापासून आपल्याला ऊर्जा जी आहे ती मिळते त्याविषयी आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये आज माहिती घ्यायची आहे. लास्ट टॉपिक म्हटलं तरी चालेल या चॅप्टरचा. द रिसोर्सेस यूज फॉर गेटिंग एनर्जी. द रिसोर्सेस यूज फॉर गेटिंग एनर्जी कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. जी ऊर्जा आपल्याला मिळते, ऊर्जा मिळण्याची साधनं आहेत, बरोबर आहे. ऊर्जा ज्यापासून आपल्याला मिळते तिला आपण ऊर्जेचे स्रोत असं म्हणतो. तर या ऊर्जेचे स्रोत जे आहेत ते दोन प्रकारामध्ये त्याची विभागणी जी आहे ती केली जाते. त्यामध्ये प्रमुख दोन प्रकार आहेत आणि मग त्याच्यामध्ये काही दुसरे तुमचे सब जे आहेत टाइप्स ते येणार आहेत. तर फर्स्ट टाइप इज कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस और त्याला दुसरं नाव आहे नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे तुमचं पारंपरिक ऊर्जा स्रोत. काय म्हणायचं त्याला? पारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा त्याला म्हटलं जातं अनवीकरणीय ऊर्जा स्रोत. म्हणजे त्याचं निर्माण होत नाही, जो पुन्हा तयार करता येत नाही, असे जे स्रोत आहेत ऊर्जेचे त्यांना पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा त्यालाच अनवीकरणीय ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते येतात ते आपण त्या ठिकाणी पाहणार पहा. तर त्याची थोडक्यात डिफिनेशनचा टाईप दिलेलं आहे. द एनर्जी रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे आपण अनेक शतकांपासून, बरोबर आहे, शतकानुशतके मानव जो आहे ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करत आलेला आहे त्या ऊर्जा स्रोतांनाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. नेहमी आपण कायम तेच वापरलेले आहे. आता आपण अलीकडच्या काळामध्ये थोडासा बदल जो आहे तो केलेला आहे. जर तुम्ही आतापर्यंत जे वाहनं पाहिली असतील, मोटर कार, तुमच्या ट्रक, टेम्पो, बसेस, या सर्व तुमच्या ज्या आहेत त्या सर्व तुमच्या कशा चालणाऱ्या होत्या? पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या होत्या. तुमची रेल्वे असेल तर ती तुमची कोळशावर चालणारी आहे. पण नंतर अलीकडे ती विद्युत ऊर्जेवर चालणारी आपण पाहतोय. तर आता अलीकडच्या काळामध्ये कार असतील किंवा तुमच्या मोटार असतील, बस असतील, या CNG गॅस किंवा त्याचबरोबर तुमच्या सोलर एनर्जी जी आहे, सोलर एनर्जीचा उपयोग करून सुद्धा आता कार जे आहे ते चालवत जात आहेत किंवा त्याची निर्मिती जी आहे ती सुरू झालेली आहे. पण पूर्वीच्या काळी म्हणजे पहिल्यापासून आपण आतापर्यंत पाहतो दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी तुमचा कोळसा, पेट्रोल, डिझेल हीच आपली ऊर्जा स्रोत जी आहे ती वापरली जायची. तर कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल म्हणजेच कोळसा अँड फॉसिल फ्युल्स सच ॲज पेट्रोल. फॉसिल फ्युल म्हणजे तुमची जी जैविक इंधनं जी आहेत, फॉसिल फ्युल्स जी आहेत, जैविक इंधन त्याला म्हटलं जातं, सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस यासारखी जी आहेत ही आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत जो आहे आत्तापर्यंत आपण वापरत आलेलो आहोत. वी कॅन नॉट रिप्लेनिश दीज रिसोर्सेस. ही जे आपण रिसोर्सेस जे आहे किंवा जे सोर्स आहे ते आपण तयार करू शकत नाही, ते आपल्याला पुन्हा निर्माण करता येत नाहीत. वूड अल्सो कॅन नॉट बी रिप्लेनिश इझिली. म्हणजे तुमचं लाकूड जे आहे ते लाकूड सुद्धा आपण इझिली तयार करू शकत नाही. आपल्याला समजा एक झाड टाका असेल तर झाड आपल्याला रोपटं लावावं लागतं, 10 वर्ष 15 वर्ष असं थांबावं लागतं आणि मग नंतर आपलं झाड जे आहे तयार होतं, मग त्यापासून आपल्याला लाकूड वगैरे मिळत असतं. म्हणजे त्यासाठी सुद्धा आपल्याला खूप अवधी लागतोय. कोळसा असेल तो सुद्धा आपला खाणीमधनं काढावा लागतोय. त्या खाणी सुद्धा आज ना उद्या काय होणार आहेत? संपणार आहे. पेट्रोल जे साठे जे आहेत आपल्या जमिनीच्या आतून, जसं आपल्या विहिरीमधनं पाणी मिळतं, विहिरीतून जसं आपण पाणी काढतोय, जमिनीमधून जसं आपण पाणी काढतोय आपल्याकडं, तसं काही देशांमध्ये, आखाडी देशांमध्ये आपल्याला पेट्रोल डिझेलच्या किंवा जे खनिज संपत्ती आहे त्याचे विहिरी आहेत आणि त्यातून ते खनिज संपत्ती काढली जाते आणि मग त्यातून हे तुमचं खनिज तेलामधून पेट्रोल, डिझेल किंवा रॉकेल यासारखे पदार्थ जे असतात ते वेगवेगळे केले जातात. पण त्या सुद्धा खाणी ज्या आहेत त्या संपणार आहेत. जसं आपण आज पाहतोय आपल्या विहिरीला पाणी समजा खूप जास्त होतं, आता दिवसेंदिवस काय झालं, पाण्याचा उपसा वाढल्यामुळं आपलं पाणी सुद्धा जमिनीमधलं कमी झालंय. तसंच त्या ठिकाणी सुद्धा पेट्रोल डिझेल साठे जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे आणि कालांतराने अशी वेळ येईल की पूर्णपणे संपूर्ण तुमचं जगामधलं पेट्रोल डिझेल जे आहे, खनिज संपत्ती जी आहे ती संपून जाईल आणि मग आपण ज्या कार वगैरे आहेत किंवा गाड्या वगैरे आहेत त्या कशावर चालवणार असा प्रश्न आपल्या पुढं निर्माण होऊ शकतो. तर त्यासाठी मग आपल्याला
पुढचा टाईप जो आहे तो महत्वाचा आहे, तो म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस त्यालाच किंवा काय म्हणतात रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे तुमचे अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा त्यालाच नवीकरणीय ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. म्हणजे या ज्या घटकांपासून आपला म्हणजे जो घटक आपण तयार करू शकतो बरोबर, जो आपला पुन्हा निर्माण होणार आहे, तो जो पुन्हा पुन्हा मिळतोय असा जो घटक आहे त्या घटकांना म्हटलं जातं नवीकरणीय किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. दीज रिसोर्सेस हॅव नॉट बीन यूज ट्रॅडिशनली. तर हे जे ऊर्जा स्रोत जे आहेत या ऊर्जेचा वापर आपण पूर्वपार परत करत आलेलो नाही. पूर्वी आपण नेहमी पेट्रोल, डिझेल, रॉकेल यांचाच आपण उपयोग करायचोय, पण यांचा मात्र आपण अजूनही जास्त प्रमाणात उपयोग करत नाही आहोत. They are inhospitable and continuous and can be used in various forms again and again. तर त्याचा उपयोग जो आपण आहे, ही ऊर्जा जो आहे तो स्रोत जो आहे तो अक्षय आणि अखंड बरोबर आहे. इनहेक्झॉस्टिबल म्हणजेच तुमचं अक्षय, तो न संपणारा, कधी संपत नाही. सूर्यापासून मिळणारा जो प्रकाश आहे किंवा जी हीट एनर्जी आहे ती आपल्याला वारंवार मिळणार आहे, म्हणून ती कधीही न संपणारी आहे. म्हणून अक्षय, कंटिन्युअस म्हणजे अखंडपणे आपल्याला ती मिळत राहते. अशा विविध स्वरूपात ते आपल्याला पुन्हा पुन्हा वापरले जातात किंवा ते पुन्हा आपल्याला अगेन अँड अगेन म्हणजे पुन्हा पुन्हा ते आपल्याला मिळू शकतात. तर यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते आहेत, तर सोलर एनर्जी, फर्स्ट तुमचा सोलर एनर्जी, सेकंड वाइंड एनर्जी, म्हणजे सोलर एनर्जी म्हणजे सूर्य प्रकाशापासून मिळणारी ऊर्जा, सौर ऊर्जा त्याला म्हणतो आपण. वाइंड एनर्जी म्हणजे वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा बरोबर आहे. नंतर टिडल एनर्जी म्हणजे सागरी ऊर्जा जी म्हणतो आपण ती या ठिकाणी आहे. नंतर हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर म्हणजे तुमचं जलविद्युत जे आहे ती या ठिकाणी पाण्यापासून विद्युत निर्मिती ती आपल्या या ठिकाणी मिळते. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम्स ओशियन वेव्स, ज्या समुद्रामध्ये लाटा तयार होतात त्या लाटांपासून सुद्धा आपण एनर्जी जी आहे ती निर्माण करू शकतो. आणि ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा, तर असे हे तुमचे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, त्यांचा आपण अधिक उपयोग करणं गरजेचं आहे. तर पहिला आपण सोलर एनर्जी म्हणजे त्याच्याविषयी माहिती घेऊया. पहा, तर सोलर एनर्जी आपण अलीकडच्या काळामध्ये 5-10 वर्षामध्ये त्याचा वापर तसा अधिक करायला सुरुवात केलेली आहे. ती कोणत्या मार्गाने आपण करतोय ती पाहूया आपण. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड इनॉर्मस. ती आपल्याला सलग मिळणारी, अखंड मिळणारी आणि प्रचंड प्रमाणामध्ये सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला प्रचंडपणामध्ये मिळणारी आहे, अखंडपणे मिळणारी आहे, तिला कधी शेवट नाही. तर सोलर एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. सोलर एनर्जी जी आहे ती आपल्या सगळ्या एनर्जी जेवढ्या उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचं मूळ आहे असं म्हटलं चालेल. म्हणजे सगळ्यांमागे जर मेन कारण कोण असेल, कुणाची ऊर्जा मिळत असेल ती सोलर एनर्जी असेल. तुमचं प्लॅन्टला असो, आपल्याला असो, कुणालाही असू द्या, प्रत्येकाला जी एनर्जी मिळते ती प्रामुख्याने सूर्यापासूनच मिळत असते. सोलर एनर्जी जी आहे तीच आपल्या ठिकाणी मेन असते. अ व्हरायटी ऑफ डिव्हायसेस हॅव बीन डेव्हलप फ्रॉम मेकिंग यूज ऑफ सोलर एनर्जी. व्हरायटी ऑफ डिव्हायसेस हॅव बीन डेव्हलप फ्रॉम मेकिंग यूज ऑफ सोलर एनर्जी. तर आपलं अशी विविध उपकरणं जी आहेत जी सोलर एनर्जीपासून म्हणजे सोलर एनर्जीचा उपयोग आपल्याला आणता येईल अशी नवीन नवीन साधनं जी आहेत ती विकसित करण्यात आलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. फॉर अन एक्झाम्पल द सोलर कुकर म्हणजे आपण जी सौर चूल म्हणतो, जी आपण सूर्याच्या उष्णतेवरती त्या ठिकाणी आपण अन्न शिजवण्याचं काम करतोय. सोलर वॉटर हीटर म्हणजे सोलर कुकर आपण जास्त वापरत नाही, सोलर वॉटर हीटर मात्र याचा आपण बऱ्याच जण आता मोठ्या प्रमाणात वापर जो आहे तो सुरू झालेला आहे, ज्याला आपण सौर तापक म्हणतो. म्हणजे आपण आपल्या घराच्या छतावरती ते बसवतो आणि मग आपण आपला गरम पाणी जे आहे, जे आपण गरम पाणी करण्यासाठी लाकूड किंवा तुमचं रॉकेल किंवा गॅस यांचा उपयोग करायचो, त्याच्याऐवजी आता पाणी गरम करण्यासाठी आपण आंघोळीसाठी असेल किंवा इतर कारणांसाठी असेल त्यासाठी आपण आता पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जा म्हणजे सोलर एनर्जी जी आहे ती आता वापरत आहोत. नंतर तुमचं आहे सोलर वॉटर हीटर. सोलर ड्रायर म्हणजे आपण धान्य वाळवण्यासाठी सुद्धा आपण या सूर्यप्रकाशाचा उपयोग जो करत असतो. कारण आपण धान्य समजा शेतामध्ये तयार केलं
ते आपला वाळवायचं म्हटलं आपण काही तिथं दुसरं एनर्जी वापरत नाही, तर ते आपल्या सूर्याच्या म्हणजे आपण मोकळ्या रानामध्ये ते टाकून ते आपण सुकवण्याचं काम करत असतो. सोलर सेल म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये अजून तुमचा सोलर सेलचा उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. म्हणजे त्यापासून इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती निर्माण केली जाते आणि मग तिचा उपयोग आपण आपल्या घरगुती किंवा कारखानदारीमध्ये करायला सुरुवात केलेली आहे. इन द फर्स्ट 3 डिव्हाइसेस मेन्शन अबाउ, हीट एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज युटिलाइज टू कुक फूड. म्हणजे आपले पहिले जे 3 सांगितले तुम्हाला कोणकोणते, सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर आणि सोलर ड्रायर, याच्यामध्ये सूर्यापासून मिळणारी जी उष्णता ऊर्जा जी आहे तिचा उपयोग या ठिकाणी प्रामुख्याने केला तो. म्हणजे तुमच्या अन्न शिजवण्यासाठी उष्णता ऊर्जा लागते आपल्याला, नंतर तुम्ही पाणी तापवण्यासाठी आपल्याला ती लागते. त्याचबरोबर तुम्हाला धान्य जे आहे ते धान्य ड्राय करण्यासाठी, कोरडं करण्यासाठी आपल्याला ही उष्णता ऊर्जा जी आहे ती आवश्यक असते. तर त्यासाठी आपण या उष्णता ऊर्जेचा, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णता ऊर्जा उपयोग केलेला आहे किंवा करतोय. इन अ सोलर सेल, सोलर सेल काय आहे, तर इन अ सोलर सेल इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सोलर एनर्जी. सौर ऊर्जेपासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा जी आहे तिची आपण निर्मिती करतो या सोलर सेलमध्ये. सोलर इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल. तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं विद्युत निर्मिती जी आहे ती आपण करत असतो. तर ही विद्युत निर्मिती करताना त्या ठिकाणी आपण जर आपण मोकळं रान असेल तर त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावरती ते बसून आपण सोलर एनर्जी पासून इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती आपण मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. जेवढे प्लॅनेट आपण वाढू, जेवढे प्लॅन आपण जे वाढतोय, सेलची संख्या आपण जेवढे वाढू त्यानुसार आपण त्या ठिकाणी तुमची लाईट जी आहे, इलेक्ट्रिक पॉवर जी आहे ती आपण जास्त तयार करू शकतो. सोलर प्लॅन्ट कन्सिस्ट ऑफ मॅनी सोलर सेल्स. सोलर प्लॅन्ट जो असतो त्यामध्ये अनेक सोलर सेल जे आहेत, सौर घट जे आहेत ते त्यामध्ये बसवलेले असतात. सौर विद्युत घट त्या ठिकाणी बसवलेले असतात. जेवढे सौर विद्युत घट जास्त, जेवढे सोलर सेल जास्त, तेवढी तुमची इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होण्याची ती सुद्धा जास्त असणार आहे. कमी बसवले कमी तयार होणार, जास्त बसवले जास्त तयार होणार. काही काही ठिकाणी आता आपण जर पाहिलं, समजा नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी अख्खा प्लॅन्टच आहे. जर तुम्ही कधी नंदुरबारला गेलात तर जाताना आपण साखरी या गावाच्या पुढे निघाल्यावरती उजव्या बाजूला पूर्णपणे असं मोकळं रान आहे, ज्याला माळरान म्हणतो, ज्या ठिकाणी कुठली शेती होत नाही, पूर्णपणे डोंगर आहेत. अशा ठिकाणी पूर्णपणे अख्खा तो प्लॅन जो आहे, पूर्ण जवळजवळ 10-12 एकरचा म्हटलं तरी चालेल, अशा क्षेत्रावर तो पूर्णपणे सोलर घट ज्या ठिकाणी म्हणतो आपण, ते सोलर सेल जे आहेत ते बसवलेले आहेत आणि त्यापासून विद्युत निर्मिती होऊन एनर्जी तयार होऊन ती आपल्याला मग इतर ठिकाणी पाठवली जाते. ती स्टोरेज करतात, ती नंतर दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं काम केलं जातं. त्याचबरोबर वाइंड एनर्जी, पुढचा जो टॉपिक आहे आपला वाइंड एनर्जी, बरोबर आहे. म्हणजे वाइंड तुमचं वाऱ्यापासून, बरोबर, तिला आपण म्हणतो पवन ऊर्जा. तर वाऱ्यापासून तयार ऊर्जा म्हणजे तिला पवन ऊर्जा असं म्हटलं जातं. तर इथं पण तुमची या पवन ऊर्जेमार्फत आपण काय करतो, इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तीच तयार करण्याचं काम करतोय आपण. इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तीच आपण तयार करत असतो. इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मीन्स ऑफ वाइंड मिल्स युजिंग स्ट्रॉंग वाइंड्स. अ वाइंड मिल इज ऑल्सो यूज फॉर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल. म्हणजे तुमचं इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी आपण ती वापरतोच, पण त्याचबरोबर आपण अजून ती पाणी जे आहे विहिरीमधलं पाणी काढण्यासाठी, बरोबर, विहिरीतलं पाणी काढण्यासाठी सुद्धा या पवन ऊर्जेचा आपला उपयोग करता येतो. पवनचक्कीचा उपयोग करून आपण विहिरीमधलं पाणी जे आहे ते वरती काढू शकतो. वरचं पातं फिरतं, पात्याबरोबर तुमचं म्हणजे वाऱ्याच्या साहाय्याने वरती मोठी मोठी पाती असतात, ती पाती फिरतात. ती पाते फिरल्यामुळं जनरेटरची पाती फिरण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते आणि ती पाती फिरली की त्या ठिकाणी जनरेटर फिरलं की तुमची इलेक्ट्रिक पॉवर जी आहे तयार होते. किंवा विहिरीमधलं पाणी काढण्यासाठी जी मोटर तुम्ही बसवली असेल ती मोटरचा पट्टा जो आहे तो या वाईंडवरती म्हणजे आपल्या मोठ्या पात्याला लावला असेल, वरची पाती फिरली की खालचं पातं फिरेल आणि त्यामुळे आपोआपच तुम्हाला विहिरीमधलं पाणी जे आहे ते वरती काढण्यासाठी मदत होऊ शकते. पुढचा जो आहे आपला एनर्जी रिसोर्सेस, तो म्हणजे टिडल एनर्जी, ज्याला आपण सागरी ऊर्जा असं म्हणतो. अ वॉल इज कन्स्ट्रक्ट ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक. म्हणजे ज्या ठिकाणी खाडी असते समुद्रामध्ये, ज्या ठिकाणी खाडी म्हणजेच काय, जिथून तुमचं नदी स्वरूपामध्ये, बरोबर, जिथं चिवळ भाग असतो, अरुंद भाग असतो, अशा ठिकाणी त्या ठिकाणी भिंत घातली जाते. आणि मग ज्या ठिकाणी तुमच्या लाटा ज्या येऊन आदळतात, लाटा येऊन ज्या ठिकाणी आदळतात, भिंतीवर येऊन आदळणार आहेत, त्या ठिकाणी अशी भिंत घातली जाते. आणि मग ते भिंतीवर लाटा आदळल्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी जनरेटर बसवलेलं असणार आहे, जनरेटर पाती बसवलेले असणार आहेत.
त्या पात्यांवरती लाट आदळली की ते पातं जे आहे ते व्हील जे आहे ते फिरण्यासाठी मदत होईल. ड्यू टू वेव्ह जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स, त्या ठिकाणी तुमच्या छोट्या मोठ्या ज्या आहेत वेव्ह ज्या आहेत त्या म्हणजे लाटा तयार होणार आहेत. द टर्बाईन ऑफ द जनरेटर, म्हणजे तुमचं टर्बाईनचं जनरेटरचं टर्बाईन आहे त्याचं जे पातं असणार आहे ते फिटेड इन द वॉल, ते तुमच्या भिंतीमध्ये फिट केलेलं असतं. स्टार्स रोटेटिंग अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड, ते टर्मिनेटिंग जे आहे टर्बाईन जे आहे ते फिरण्यासाठी या लाटांचा उपयोग होतो आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जी आहे किंवा तुमची इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती निर्माण करण्यासाठी उपयोग होतो. समुद्रामध्ये तिथं खाडी असते, चिंचोळा भाग असतो, अशा भागाच्या ठिकाणी भिंत घालून त्या ठिकाणी भरती ओटी ज्या ठिकाणी येते किंवा तुमच्या लाटा ज्या ठिकाणी येऊन आदळू शकतात अशा ठिकाणी ही भिंत जी आहे ती घातली जाते. आणि मग त्या ठिकाणी जी जनरेटर तुम्ही बसवलेलं असेल त्याची पाती फिरण्यासाठी या लाटांचा उपयोग होतो आणि जनरेटरचं पाती फिरले की त्यापासून वीज निर्माण करण्याचं काम जे आहे ते होतं. दुसरं आहे तुमचं त्याच्या पुढचं हायड्रो इलेक्ट्रिक और हायडेल पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक और हायडेल पॉवर म्हणजेच काय, जल विद्युत ऊर्जा किंवा त्यालाच काय म्हटलं जातं हायड्रेल पॉवर. म्हणजे काय राहिलं, सोलर एनर्जीच्या वरच ऑरेंज कलर मध्ये. हो बरं ठीक आहे. तर ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, म्हणजे आपण त्याच्यात आहे एनर्जी रिसोर्सेस मधलं भागतो आहे. ड्यू टू द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन अँड इन्क्रीजिंग युजेस ऑफ एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे आपली जी भारताची लोकसंख्या आहे किंवा जगाची लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं तुमचे हे जे तुमचे जे रिसोर्सेस आहेत, ऊर्जा जी आहे तिचा वापर सुद्धा अधिक होत चाललेला आहे. देअर इज अ डेंजर दॅट द लिमिटेड रिझर्व्स ऑफ कोल, म्हणजे ते आपल्या दृष्टीने घातक आहे. कोणतं, तुमचं कोल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, विल बी एक्झॉस्टेड, म्हणजे काही दिवसाने हे तुमचे काय होणार आहे, संपणार आहे. त्याचा वापर अधिक झाल्यामुळं तो काय होणार आहे, संपणार आहे. देअरफॉर इट विल बी बेटर टू यूज अल्टरनेटिव्ह अँड सप्लिमेंटरी रिसोर्सेस इन्स्टेड ऑफ दिस कन्व्हेन्शनल वन्स, म्हणजे आपण याच्याऐवजी जे आपले कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याच्याऐवजी आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस जे आहेत त्याचा वापर आपण अधिकाधिक केला पाहिजे. तो जर केला तरच आपण आपल्या भविष्यामध्ये काहीतरी आपण करू शकतो. नाहीतर भविष्यामध्ये तुमचं कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखे जे पदार्थ आहेत, जे इंधनं आहेत ती संपून जातील आणि त्यामुळे मग आपला वापर करण्यासाठी, इंधन म्हणून ऊर्जा करण्यासाठी आपलं त्याकडे कुठलंही राहणार नाही. त्यासाठी आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या ऐवजी पारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहेत त्यांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. तर हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे जलविद्युत ऊर्जा, तर उंच ठिकाणी धरणामध्ये साठवलेलं पाणी जे असतं ते या ठिकाणी आपल्या टर्बाईनवरती, जनरेटरवरती आणलं जातं. द वॉटर स्टोर्ड इन अ डॅम ॲट अ हाईट इज ब्रॉट डाऊन थ्रू अ टनेल अँड द टर्बाईन्स ऑफ द जनरेटर आर रोटेड, म्हणजे उंच ठिकाणी आपण जे धरणामध्ये पाणी साठवलं असतं ते एका नळीद्वारे, एका तुमच्या पाटाद्वारे ते पाणी आणलं जातं. उंच ठिकाणावर पाणी जे आहे ते बोगद्याच्या साहाय्याने किंवा पाटा साहाय्याने, नळीद्वारे, मोठ्या पाईपाद्वारे ते पाणी आणलं जातं आणि आपलं जे जनरेटरचं जे आपलं पातं असतं ते पातं फिरवण्यासाठी, बरोबर आहे, टर्बाईन जनित्र, ज्याला जनरेटर म्हणजे तुमचं टर्बाईनला जनित्र असं म्हणतात, तर जनित्रचं पातं फिरवण्यासाठी त्या ठिकाणी या पाण्याचा उपयोग केलेला असतो. म्हणून पाणी वापरून, या ठिकाणी पाणी वापरून आपण त्या ठिकाणी ते पातं फिरवण्याचं काम करतोय, फॅन फिरवण्याचं काम करतोय, टर्बाईनचं फिरवण्याचं काम करतोय, टनेल जे आपलं आहे टर्बाईनचं ते फिरवण्याचं काम आपण करत असतोय. म्हणून त्याला जलविद्युत प्रकल्प किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर असं म्हटलं जातं. द प्लेस व्हेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड इन दिस वे इज कॉल्ड हायड्रो इलेक्ट्रिक और हायडेल पॉवर प्लॅन्ट. म्हणून जिथं याप्रमाणे पाण्याचा उपयोग करून विद्युत निर्मिती होते अशा प्रकारच्या ठिकाणाला काय म्हटलं जातं, जलविद्युत निर्मिती केंद्र किंवा ऊर्जा असं म्हटलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कुठं आहे, द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज वेल नोन हायडेल प्रोजेक्ट, म्हणजे आपलं कोयना धरण जे आहे ते सगळ्यात मोठं धरण आपलं म्हटलं तरी चालेल. त्याची जवळजवळ कॅपॅसिटी ही 100 TMCची आहे. म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं जलविद्युत प्रकल्प जो आहे तो म्हणजे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज जी आहे ती तयार केली जाते.
देअर आर ऑल्सो अदर स्मॉलर हायड्रोइलेक्ट्रिक प्लॅन्ट्स लोकेटेड ॲट अदर डॅम साइट्स. म्हणजे प्रत्येक जेवढे डॅम आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे जे आहे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जे आहे ते आपल्याला दिसून येतील. जर तुम्ही भंडारदऱ्याला गेलात तरी भंडारदऱ्याच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी तुमचे जे उंच धरण उंचावर आहे, पण खालच्या बाजूला जिथे एकदम फार खाली आहे तुमचं तळाशी म्हणतो आपण, धरणाच्या पायथ्याशी म्हणतोय, त्या ठिकाणी तुमचं हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. प्रत्येक धरणाच्या ठिकाणी छोटी छोटी जी धरणं आपण पाहिली, बासा तानसा असेल, कुठलंही धरण घ्या तुम्ही, त्या ठिकाणी हे तुमचं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर तयार करण्याचं काम जे आहे ते तयार केलेलं आहे. काही काही भूमिगत आहे, जमिनीच्या आतमध्ये त्या ठिकाणी हे तयार करण्यात आलेलं आहे. तर पुढचं तुमचं आहे एनर्जी ऑप्टेन फ्रॉम ओशॅनिक वेव्स. म्हणजे ज्या समुद्राच्या लाटा आहे, समुद्रातील लहरींपासून लाटांपासून मिळणारी जी ऊर्जा आहे तर त्यापासून आपण ऊर्जा जी आहे तयार करू शकतो. तर व्हाईल सी वेव्स मूव्ह फॉरवर्ड इन अ सर्टन डायरेक्शन. म्हणजे तुमच्या ज्या समुद्राच्या लाटा असतात त्या एकाच दिशेने लाटा पुढे पुढे जाताना एखाद्या ठिकाणी त्या पाणी नियमितपणे वर खाली होत असतं. द वॉटर मूव्ज अप अँड डाऊन रेग्युलरली ॲट अ पोझिशन. एका ठराविक पोझिशनला ती ठराविक ठिकाणी ठराविक अंतरावरती तुमच्या ज्या लाटा आहेत किंवा पाणी जे आहे ते सारखं असं खालीवर होत असतं. ते खालीवर होत असतं त्याचा उपयोग करून आपण या सागरी लाटांचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती तयार करू शकतो. दिस टू कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. तर यासाठी आपण या लाटांचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी आपण तयार करू शकतो. आणि लास्ट वन जी आहे ती ॲटॉमिक एनर्जी. ही मात्र सगळ्यात महत्त्वाची आहे. अणुऊर्जा जी आहे, कारण ही अणुऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ती आपण तयार करू शकतो आणि ती न संपणारी आहे. एकापासून दोन, दोनापासून तीन, तीनापासून असं सारखी ती कंटिन्युअस वाढणारी आहे ती. द सिरियस क्रायसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी शॉर्टेज कॅन बी इज बाय जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी बाय मीन्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी. म्हणजे आपला वीज टंचाईचं गंभीर संकट जे आहे ते लक्षात घेऊन अणुऊर्जेद्वारे आपला विजेचे उत्पादन जे आहे ते आपण करू शकतो किंवा करता येईल. म्हणजे अणुऊर्जा जी आहे, कारण विजेचे संकट जे आहे, कारण पाण्यापासून तयार होणं, पाऊस पडला तर धरणामध्ये पाणी येतं तर आपण वीज निर्माण करू शकतो. कोळसा असेल तर आपलं विद्युत निर्माण करतो, म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी कोळशाचा उपयोग केलेला असतो. तर तुमचं जलविद्युत प्रकल्प जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरमध्ये तिथं तुमचा पाण्याचा उपयोग केलेला असतो. जर पाणी असेल तर विद्युत तयार होईल, पण पाणी जर नसेल तर पाऊस पडला नाही तर धरणामध्ये पाणी असणार नाही, पर्यंत तुम्हाला लाईट तयार करता येणार नाही. कोळसा संपला तर लाईट तयार करता येणार नाही. तर असे अनेक प्रॉब्लेम आहेत. तर त्यासाठी आपण ॲटॉमिक एनर्जी जी आहे त्याचा उपयोग आपण जे आहे वीज टंचाई मात करण्यासाठी या ॲटॉमिक एनर्जीचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जी आहे किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे ती आपण तयार केली पाहिजे. द हीट लिबरेटेड ड्युरिंग द फिशन of atoms of heavy elements such as uranium, thorium is used to generate electricity. म्हणजे हे तुमचे एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत की ज्यामध्ये युरेनियम आणि थोरियम हे प्रामुख्याने त्या ठिकाणी वापरले जातात. ॲटॉमिक एनर्जी तयार करण्यासाठी युरेनियम आणि थोरियम, जसं सोडियम, कॉपर यासारखे जेवढे आपले एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, त्याप्रमाणे तुमचं युरेनियम आणि थोरियम ही तुमची मूलद्रव्य आहेत, हे तुमचे एलिमेंट्स आहेत. यांचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ॲटॉमिक एनर्जी जी आहे ती आपण तयार करू शकतो. म्हणजे तिथं हीट एनर्जी काय तर होतं, हीट एनर्जी. आता तुमच्या जर बातम्यांमध्ये ऐकण्यात आलं असेल, चीनने सूर्यासारखाच दुसरा एक सूर्य जो म्हणतो आपण तो प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला आहे. म्हणजेच काय, सूर्यापासून आपल्याला जशी मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी मिळते, मोठ्या प्रमाणे आपल्याला ती ऊर्जा मिळते, तसं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोगशाळेमध्ये ऊर्जा कशी तयार करता येईल असा करून त्यांनी एक सूर्यासारखाच गोळा म्हणतो आपण, सूर्यासारखाच एक भाग जो आहे या ॲटमचाच उपयोग करून त्यांनी तो तयार केलेला आहे. देअर इज एनर्जी इन एव्हरी सबस्टन्सेस इन द युनिव्हर्सल. म्हणजे जगामधल्या कोणत्याही वस्तूमध्ये आपले एनर्जी जी आहे ती दिसून येते किंवा एनर्जी असतेच. इट इज प्रेझेंट इन नॉन लिव्हिंग थिंग्स ॲज वेल ॲज इन लिव्हिंग सील. म्हणजे तुमची ती सजीवांमध्ये पण असते आणि निर्जीव जे आहे, दगड असेल, माती असेल, यांच्यामध्ये सुद्धा ती आढळून येतेच. व्हाय दे इज एनर्जी नॉट व्हिजिबल टू अस. जर ती तिथं आहे पण ती आपल्याला दिसत का नाही असा आपला प्रश्न विचारला पहा. तर एनर्जी कशी असते, ट्रान्सफर होत असते, नेहमी बदलत असते ती. हीट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रिकचं तुमचं
कायनेटिक एनर्जी, असं तिचं चेंज जो आहे तो चेंज सारखा होत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपली एनर्जी जी आहे ती आपल्याला दिसत नाही, हे लक्षात ठेवा. तर एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी म्हणजे तुमचं ऊर्जा बचत म्हणजे ही हरित ऊर्जा आहे असं आपल्याला सांगता येईल. ऊर्जा बचत आणि हरित ऊर्जा. तर ऊर्जा बचत आपण निर्माण करू शकतो का ऊर्जा कुठली? तर आपण निर्माण करू शकत नाही, पण तिची बचत करून आपण ती अधिक काळ टिकू शकतो. ती आपण अधिक काळ टिकू शकतो. तर इन वे सेव्हिंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. सेव्हिंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती आहे. ऊर्जा वाचवणं हीच आपली ऊर्जा निर्मिती म्हटलं तरी चालेल. देर आर सेव्हरल वेव्स ऑफ सेव्हिंग एनर्जी सच ॲज प्युटिंग ऑफ लॅम्प्स व्हेन नॉट नीडेड. म्हणजे आपण ऊर्जेची बचत कशी करू शकतो? इलेक्ट्रिक पॉवर असेल कुठल्याही असू द्या, शक्यतो आपल्या विद्युत ऊर्जेचा मेन सोर्स या ठिकाणी विचार केला आहे. तर आपण ज्यावेळेस गरज नसेल त्यावेळेस आपण लाईट बंद केले पाहिजे. घरामध्ये कोणी नसताना लाईट चालू ठेवणं योग्य आहे का? नाही. किंवा घरामध्ये कोणी नसताना फॅन चालू ठेवणं योग्य नाही. म्हणजे ज्या वेळेस आपण तिथं गरज आहे त्यावेळेस वापरणं ठीक आहे, पण गरज नसताना आपण लाईट चालू ठेवणं, लॅम्प चालू ठेवणं किंवा फॅन चालू ठेवणं असं केल्यामुळं त्या ठिकाणी काय होतंय? ऊर्जेचा नाश होतोय, ऊर्जा नष्ट होते. म्हणून ती आपण जर बंद केली तर ती आपण वाचवू शकतो, बचत करू शकतो. मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ सनलाईट. जास्तीत जास्त आपण सौर ऊर्जा जी आहे, सूर्यप्रकाश जो आहे तो वापरला पाहिजे. सेव्हिंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस इज व्हेरी नेसेसरी, अदरवाईज वी विल हॅव टू फेस अ सिरियस calamity like global warming. calamity like a global warming. जर आपण याचा जे आहेत अपारंपरिक म्हणजे कन्व्हेन्शनल तुमचे जे आहेत त्यांचा आपण अधिक उपयोग केला तर तुमचं ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न जो आहे तो निर्माण आज झालेला आहे किंवा दिसून येतोय. जे आज आपण पाहतो तापमानामध्ये घडीत आपलं थंडी वाजते, घडीत पाऊस पडतो, घडीत ऊन होतंय. म्हणजे अशा अनेक प्रॉब्लेम जे आहेत हे सगळे जे दिसतात, दुष्परिणाम जे दिसतंय आपल्याला, ते कशाचे आहेत? तर ग्लोबल वॉर्मिंगचे आहेत. म्हणजे पृथ्वीवरचं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. अशा अनेक कारणांमुळं या ठिकाणी आपल्याला आता अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. द एनर्जी रिसोर्सेस विच डू नॉट प्रोड्यूस स्मोक अँड कार्बन गॅसेस सच ॲज कार्बन डायऑक्साईड और कार्बन मोनॉक्साईड आर कॉल्ड ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. ज्या एनर्जी रिसोर्समधून, ज्या ऊर्जा वापरापासून आपला कार्बन, धूर किंवा त्यांचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाहीत, अशा ऊर्जा स्रोत जे आहेत, असे ऊर्जा स्रोत जे आहेत त्यांनाच हरित ऊर्जा स्रोत असं म्हटलं जातं. ग्रीन एनर्जी रिसोर्सेस असं म्हटलं जातं की ज्यांच्यापासून आपण लाकूड जाळलं, धूर तयार होतो, कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होतो. पण असे काही रिसोर्स आहेत, आता आपण सोलर एनर्जीचा उपयोग करून पाणी तापवतोय, कुठल्या प्रकारचं तिथं पोल्युशन होत नाही, म्हणजे तुमचा धूर निघत नाही, बरोबर आहे. किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल ते तयार होत नाही. आपण ज्यावेळेस पेट्रोल डिझेलचा वापर करून वाहनं चालवतो, गाड्या चालवतो, त्यावेळेस आपलं जे सायलेन्सर असतं, सायलेन्सरमधून धूर बाहेर पडतो. त्या धुरामध्ये कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड तुमचा वनस्पती वापरतात, पण कार्बन मोनॉक्साईड जो तो वातावरणामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे, तो कोणी वापरत नाही. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून पृथ्वीचं तापमान जे आहे या प्रदूषणामुळे, पोल्युशनमुळे या ठिकाणी टेम्परेचर जे आहे पृथ्वीचं ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. ग्रेटर यूज ऑफ सच रिसोर्सेस इज नीड ऑफ द अवर. तर आता ह्या सोर्सेसचे आपण उपयोग करणं ही आज काळाची गरज आहे असं म्हटलं तरी चालेल. तर या इथं आपलं हे चॅप्टर जे आहे ते संपलेलं आहे.